आधी ऍक्च्युली मला एक सांगायचं आहे की बॅलन्स, व्हॉट इज बॅलन्स? बॅलन्स इज नॉट दॅट यू गेट फ्रॉम समबडी, राइट? यू विल नॉट गेट बैलेंस. बैलेंस हमको क्रिएट करना पड़ता है. एम आई राइट? वी हैव टू क्रिएट बैलेंस बिटवीन मेनी थिंग्स इन लाइफ. आणि हा जो टॉपिक आहे वर्क लाईफ बॅलन्स, हा फक्त प्रोफेशनल्स साठी नाहीये किंवा मेल प्रोफेशनल साठी नाहीये. दिस इज इक्वली इम्पॉर्टंट फॉर फीमेल प्रोफेशनल्स. वी हैव सो मेनी फीमेल प्रोफेशनल्स ओवर हियर. फीमेल स्टाफ असतं, फीमेल ओटी स्टाफ असतो, फीमेल डॉक्टर्स आर देयर, female surgeons are there. I myself am a surgeon, obstetric and gynecology, so into a very, I would say, a very kirkira branch, correct? Right from the residency, आम्हाला खूपदा असं हे होतं की अरे बापरे बायकाच आहेत फक्त, राईट? अँड खूपदा असं असतं की देर आर व्हेरी व्हेरी फ्यू लेडीज हू ऍक्च्युली टेक अप चॅलेंजेस इन अ मोर पॉझिटिव्ह वे, अंडरस्टँड व्हॉट इज टू बी डन, रिफ्लेक्ट बॅक आणि मग काम करतात. सो दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक टुडे. आणि मला असं वाटलं की दिस इज अ व्हेरी युनिक थिंग. आणि आपण जसं सगळं शिकतो आयुष्यात, म्हणजे आपण एज्युकेशन घेतो, आपण फायनान्स एज्युकेशन घेतो, मॅरेज करताना आपण 10 वेळेस विचार करतो, तर मला असं वाटतं हे खूप जास्त अतिशय गरजेची गोष्ट आहे की आपल्याला, म्हणजे आपण आपल्या जे हे असतात बच्चे असतात त्यांना पण आपण शिकवायला पाहिजे की बाबा लाईफ मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की यू हॅव टू बॅलन्स बिटवीन युअर वर्क लाईफ अँड युअर प्रोफेशनल लाईफ. ही गोष्ट ऍक्च्युली एका हाऊसवाईफला पण इम्पॉर्टंट आहे. इट इज इम्पॉर्टंट इन एव्हरी स्पिअर. सो कमिंग ऑन टू दिस, सो व्हॉट इज इट? व्हॉट इज वर्क लाईफ बॅलन्स? सो सोप्या भाषेत जर सांगायचं असेल, सो इट इज बेसिकली तालमेल, राईट? तालमेल बिटवीन द वर्क दॅट इज करिअर, ambition on one hand, and life. Life म्हणजे काय? हेल्थ, प्लेजर, व्हेरी इम्पॉर्टंट, लीजर, मी टाईम, व्हेरी इम्पॉर्टंट, फॅमिली, येस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. आपलं स्वतःचं आत्मीय डेव्हलपमेंट, आत्मिक डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये पण आपण काय बॅलन्स करू शकतो, कसं करू शकतो. सो बॅलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर बॅलन्स नाही झाला, इम्बॅलन्स झाला तर काय होऊ शकतो? सो रिसर्च सेज that it is about 60% people are affected worldwide, right? So be it a doctor, be it a IT professional, be it a pilot, be it anybody, they are affected. 60% of the population, जर 100 लोक पकडले तर 60% affected असतात. ही गोष्ट वेगळी आहे की काही लोक बोलून दाखवतात, काही लोक बोलत नाही आणि मग चिडचिड करतात. का होतं असं? बिकॉज कुठे ना कुठे वी हॅव नॉट प्रायोरिटाइज्ड आवरसेल्व्स. आपल्याला माहित नसतं आपल्याला काय करायचं. करायचं तर आहे आयुष्यात, पण काय करायचं आहे, त्याच्यासाठी काय लागेल. मग आपल्याला जर ती गोष्ट व्यवस्थितरित्या आपल्याला भेटत नाहीये, करू शकत नाहीये, तर आपण कोणाशी संवाद साधायला पाहिजे, हेल्प कशी घ्यायला पाहिजे, हे आपण कधी करत नाही. सो त्याने काय होतो? स्ट्रेस येतो. सो जसं आपलं वर्क लाईफ डिस्टर्ब असतो. जर सपोज मी आता गायनेकॉलॉजिस्ट आहे, सपोज माझा लाईफ मध्ये बॅलन्स डिस्टर्ब झाला, सो डेफिनेटली मी काय करणार आहे? चिडचिड करणार आहे. सो इझिएस्ट टार्गेट इज द स्टाफ, नंबर 1 इन दी ओटी, सेकंड पेशंट, थर्ड आय विल माय वर्क प्रोडक्टिव्हिटी वुड बी डिक्रीज्ड, राईट? सो माझ्या ओपीडी मध्ये जर इनफर्टिलिटी पेशंट आहे किंवा हाय रिस्क पेशंट आहे किंवा ॲडॉलेसंट पेशंट आहे किंवा मेनोपॉज लेडी आहे, सो मी तसं त्याला क्वालिटी टाइम देऊ शकत नाही. की तुम्ही जसं ओटी असिस्टंट आहात, तर फक्त तुम्ही गायनॅक प्रोसिजर्ससाठी वॉश नाही होणार. एम आय राईट? तुम्ही कार्डियक सर्जरीजला वॉश होणार, ऑन्को सर्जरीजला वॉश होणार, ऑफ्थॅमला वॉश होणार, किंवा वेगळे वेगळे लोक तुमच्या लाईफमध्ये येतील, वेगळे वेगळे सर्जन्स येतील, त्यांचे वेगळे वेगळे नीड असतील, तर तुम्ही काय करणार? तुम्ही तर चिडचिड करू शकत नाही. सो यू विल गो इन युअर शेल, यू विल नॉट टॉक, तुम्ही बोलणार नाही. मग तुम्हाला काय होऊ शकतो? डिस्टर्ब को वर्कर, म्हणजे 2 ओटी असिस्टंट मध्ये ते फसू शकेल, संवाद साधणार नाही. सो वर्क इज डिस्टर्ब. देन रिलेशनशिप इन दी वर्क प्लेस इज डिस्टर्ब. घरी आल्यानंतर अनहॅपी, टाइम देऊ शकत नाही किंवा त्यांचे सानिध्यात राहून पण तुम्ही त्यांच्याशी बोलणार नाही, गिल्ट राहणार आहे. देर विल बी लॅक ऑफ इंटरेस्ट, डिप्रेशन, हेल्थ विल बी अफेक्टेड अँड मे लीड टू एडिक्शन.
Now we had seen addiction in males. Like when I was doing my residency, male addiction was very common. But now in the gynecopedy we find female addictions also. Females are smokers, females are alcohol consumers. So this is very common. So addiction एरवी पण लागू शकतं, पण stress can lead to more addiction. So basically this PPT, while I was designing the talk, तर मी असं 9 rules बनवले. 9, it is very important. नवग्रह, नवरात्र, देवीचं नवरात्र, right? So तसे 9 rules. So rule number 1, understand yourself first. It is most important. One has to understand oneself first. Accept yourself as you are. Okay? So you have to accept your, okay, मी हे करू शकते. मी याच्यामध्ये मला एवढंच करायचंय. So you have to accept. Don't compare yourself with somebody else. की नाही बाबा, त्याला हे पण जमतं किंवा मला हे जमत नाही, मी काय करू? So you have to accept yourself as you are. Okay? Rule number 2. Develop the greatest skill at work. तुमचं जो काही स्किल असेल, जिथे काही असो आपण, ते आपण स्किल आपण डेव्हलप करायला पाहिजे. आणि टाइम अँड अगेन वन शुड, जसं सरांनी ओझोन ग्रुपनी खूप सुंदर CME केलं आहे. मी सरांना सांगितलं की सर आमच्या OBGY सोसायटीमध्ये पण हे आम्ही तुमचं असं एक CME एकदा आम्ही अरेंज करणार आहे, बिकॉज दिस इज रिअली इम्पॉर्टंट. तर आपण जसे स्किल आपण हे घेतोय किंवा आपण लर्न करतोय, नवीन स्किल एक्वायर करतोय, ते करून स्वतःला खूप जास्त आपण you are always a student, so you have to keep learning and keep like learning and acquiring good skills so that you become good. Be honest. जे येते ते एक्सेप्ट करा, जे येत नाही त्याच्यासाठी प्लीज 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 हेल्प घ्या. देर आर पीपल टू रिअली हेल्प, बिकॉज OT इज वन प्लेस जिथे तुम्ही काही बाकी गोष्टी करू शकत नाही. यू कॅनॉट प्ले विथ समबडी एल्सेस लाईफ. सर्जन पण कधी कधी स्ट्रेस मध्ये असतो, तर जो न चिडणारा सर्जन आहे तो पण कधी चिडू शकतो, राईट? सो वन हॅज टू एक्सेप्ट इट अँड ऑल्सो वन हॅज टू बी कमिटेड टुवर्ड्स इट. यू ऑल आर कमिटेड. दॅट इज वाय ऑन अ संडे day since morning you all are sitting and listening to various lectures and be very confident. एकदा स्किल एक्वायर झालं, त्याच्यानंतर कमिटमेंट आला, त्याच्यानंतर ऑनेस्टी येते आणि देन कम्स कॉन्फिडन्स. ना कॉन्फिडन्स एक असं अटायर आहे, एक असं दागिना आहे की ज्याला काहीच लागत नाही. कॉन्फिडेंट माणूस तेव्हाच लक्षात येतो की ओके दॅट पर्सन इज कॉन्फिडेंट. रूल नंबर 3, व्हेरी इम्पॉर्टंट, अर्गोनॉमिक्स. म्हणजे राईट पर्सन ॲट द राईट प्लेस. सो यू आस्क युअरसेल्फ, मी हे करू शकते का? एम आय हॅपी डुईंग दिस? इफ येस, डू इट. इफ नॉट, स्टेप बॅक अँड रिकलेक्ट, रिफ्लेक्ट आणि मग विचार करा. रूल नंबर 4, मेक अ चेकलिस्ट. प्लॅन युअर डे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेवढे केवढे आपण मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंट गुरुजचे लेक्चर्स ऐकतो किंवा युट्यूबवर खूप लोक आहेत जे ऐकतात, तर ते काय म्हणतात, यू शुड प्लॅन युअर डे. एक म्हण आहे, अहम ब्रह्मास्मी. सगळ्यांनी ऐकलं असेल, राईट? म्हणजे मीच पॉझिटिव्ह आहे, मीच निगेटिव्ह आहे, मीच सर्वस्व आहे. तर जसं मी डिसाईड करेल तसं आजचा दिवस होईल. सो जेव्हा आपण उठतो तेव्हा जस्ट जॉट डाऊन द लिस्ट की काय काय आपल्याला करायचं आहे, राईट? एक आमचे सर होते ज्यांच्याकडनं मी लेप्रोस्कोपिक सर्जरी आफ्टर माय MD 2004-05 आय वॉज विथ डॉक्टर राकेश सिन्हा. अतिशय जास्त डायनॅमिक गायनॅक लेप्रोस्कोपिक सर्जन होते ते. आणि नॉट ओनली दॅट, ही वॉज अ व्हेरी गुड गायनॅकोलॉजिस्ट अँड लेप्रोस्कोपिक सर्जन. ही यूज टू ट्रेन दी पीपल हू यूज टू गो फॉर मिस इंडिया कॉन्टेस्ट. युक्ता मुखी वॉज वन ऑफ द कंटेस्टंट दॅट ही ट्रेन. देन पोलीस प्रोफेशनल्सला ते ट्रेन करायचे. ते नेहमी म्हणायचे की मेक अ चेकलिस्ट. जसं आपण OT मध्ये एंटर होतो तर ते म्हणायचे, आय यूज टू व्हिज्युअलाइज की मी पेशंटला काय करणार आहे, ओके असं करणार आहे. देन जसं आपण म्हणतो माइंड मध्येच आपण हे प्लॅन करायला पाहिजे. आता आपण प्लॅन तर करू शकत नाही, पण जसं एक उदाहरण तुमच्या याच्यातून मी सांगते की जर तुम्हाला सांगितलं की ओके सिम्पल प्रोसिजर की कम ऑन यू वॉश द हिस्टेक्टमी. ओके, नाउ मेनी ऑफ यू who are working in Sigma have worked with me, right?
तर आपल्याला काय काय लागतं, ट्रॉलीमध्ये किती इन्स्ट्रुमेंट्स लागतात. तर डोळे बंद करायचं, इमॅजिन करायचं की ओके हे मला इन्स्ट्रुमेंट लागेल, पेशंटला लिथोटोमी कशी द्यायला पाहिजे, हे आपण एक स्वतः एक आपण जसं म्हणतो ना डोळे बंद करून एकदा आपण रिव्हिजन करायला पाहिजे बिफोर वी ऍक्च्युअली स्टार्ट डुईंग इट. त्यांनी काय होणार आहे, आपला बॉडी स्ट्रेस कमी होईल आणि पुढचा माणूस मला अंगावर माझे धावून येणार आहे का धावून येणार नाहीये किंवा रागवणार आहे, हे हा जो स्ट्रेस आहे आणि ह्या स्ट्रेसमुळे जो आपण एक चुका करू शकतो ते आपण चुका कमी करणार. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड, टाइम मॅनेजमेंट, मोस्ट इम्पॉर्टंट. 8 वाजताची ड्युटी आहे, 7:30ला उठून 7:45ला रोडवर जोरात गाडी धावून यायची गरज नाही. यू कॅन गेट अप अर्ली, थोडा एक्सरसाइज करा, प्राणायाम करा. मी काही ब्रीदिंग टिप्स पण सांगणार आहे जे मी पण फॉलो करते, ज्यांनी आपल्याला थोडा स्ट्रेस कमी होतो. राईट. मग हे बघा, टाइम इज सेम फॉर एव्हरीबडी. सगळ्यांना 24 तास मिळणार आहे. बट द सक्सेस इज ओनली विथ द पीपल हू युटिलाइज दॅट टाइम इन द मोस्ट सॅटिस्फॅक्टरी लेवल. ओके. अँड रिमेंबर, यू कॅनॉट गेट एव्हरीथिंग इन वन डे. म्हणजे जर तुम्हाला यू हॅव टू कॅरी आउट ड्युटी, आज ओटी लिस्ट खूप आहे, वेगळे वेगळे सर्जन आहे, न्यूरोलॉजी पण आहे, गायनेकॉलॉजी पण आहे, कार्डिओलॉजी पण आहे, मग मधूनच ऑर्थोपेडिक पण आले आपला ठाकठूक करायला, मग मला आज भाजी पण आणायची आहे, फिमेल्स जे असतील इथे, अरे गणपती आलाय मी काय करू, महालक्ष्मी आली मी काय करू, मला सुट्टी पण देत नाहीये. सो प्लीज 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 लेडीज आउट देअर, प्लॅन युअर डे. म्हणजे थोडक्यात तुमचे स्ट्रेस हार्मोन्स कमी सिक्रेट होतील, तुम्हाला मेन्स्ट्रुअल एबनॉर्मॅलिटीज नसणारे, PMS प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम नसणारे, अँड यू विल बी अ हेल्दी लिव्हिंग बीइंग. ओके. ऑलवेज रिमेंबर वन थिंग, रोम वॉज ऑल्सो नॉट बिल्ट इन अ डे. राईट. जसं आज इंडियामध्ये खूप डेव्हलपमेंट आहे. सो दिस डेव्हलपमेंट स्टार्टेड जेव्हा डिटोरिएशन झालं तेव्हाच डेव्हलपमेंट होणार आहे. राईट. But we are not there to wait for our deterioration. Are we waiting? No, na? So we can plan our day, we can think, we can reflect and then work accordingly. ज्याने आपल्याला स्ट्रेस कमी येणार आहे. तो हा होता रूल नंबर 4. रूल नंबर 5, be a good observer. Be a very good observer. You know, my leisure time is what? Either playing with stray dogs, getting them adopted. I have a very beautiful group, we all are professionals. बट आम्ही यथाशक्ती काम करतो. सेकंड लिजर टाइम इज, मला काहीच करायचं नसतं, मी माझ्या हॉस्पिटलच्या गच्चीवर खुर्ची टाकून बसते and I'm keeping observing all the vehicles, all the people moving around and try to pick up good things from people. So this is I think a very good stress buster. असंच करा असं नाही म्हणत आहे, पण आपल्या ओटी मध्ये जेवढे नाना प्रकारचे सर्जन्स येतात किंवा आरएमओज असतात किंवा कोणी असतं, इव्हन ओटी जे फ्लोर क्लीन करणारे लोक असतात त्यांच्याकडनं पण काही गुड हॅबिट्स आपण घेऊ शकतो. तर बी अ व्हेरी गुड ऑब्झर्वर. ट्राय अँड लर्न एटलीस्ट अ गुड हॅबिट एव्हरी डे ऑर वन्स इन अ वीक फ्रॉम समबडी. तुम्ही त्याला जाऊन सांगू नका थँक्यू मला हे तू हॅबिट दिलंय. राईट. बट डिस्कार्ड बॅड हॅबिट्स कसं करायचं? सो फॉलो द रूल ऑफ 21. जी गोष्ट तुम्ही सातत्याने 21 दिवस करणार ते तुम्ही एक तर ग्रहण करणार किंवा त्याचा त्याग करणार. क्लिअर? आता इथे जे कोणी स्मोकिंग करतंय, राईट, आणि ते दे वॉन्ट टू क्विट स्मोकिंग ऑर मिनिमल करायचंय, तर 21 डेज फॉलो दॅट. ट्रस्ट मी, आफ्टर 21 डेज यू विल इधर डिस्कार्ड दॅट बॅड हॅबिट. सिमिलरली गुड हॅबिट पण आपण असं एक्वायर करू शकतो. रूल नंबर 6, मोस्ट इंपॉर्टेंट, हेल्थ. जान है तो जहान है भैया, सर सलामत तो पगड़ी हसान, वरना कुछ भी नहीं. ये हम हिंदी में सुनते थे, राइट, लेकिन ये बाद में जैसे जैसे आप लाइफ के एक्सपीरियंसेस लेते हैं आपको समझ में आता है. वेल्थ कैन बी अर्न्ड, फेम कैन बी अर्न्ड. डिफेमेशन हुआ तो उससे भी फेम मिल सकता है बाद में, बट हेल्थ वापस नहीं आता. हम लोग एक सर, 2 हाथ, 2 पैरों के साथ ही पैदा हुए. भगवान ने आज तक तो ऐसे नहीं दिया ना कि 2 एक्स्ट्रा ले ले, तू 2 एक्स्ट्रा ले ले, ये निकाल दे वो पहन ले, नहीं है ना. तो हेल्थ इज वेरी इंपॉर्टेंट. तो खाना पीना खा के काम करें. क्लियर? डोंट स्ट्रेस, डोंट स्टार्ट योर डे ऑन एम्प्टी स्टमक. दिस इज वेरी इंपॉर्टेंट. ये बहुत लेट समझ में आता है, लेकिन ये समझ में आता है. मैं अक्सर मेरे साथ जितने भी यंग लोग काम करते हैं, आरएमओज या ओटी स्टाफ या कोई भी, मैं हमेशा बोलती हूँ जीवन आले का भाई, किंवा दादा तू जीवन आलाय का, नाही आलाय तर
घरून शिळी पोळी घे, चटणी घे आणि काहीतरी खाऊन ये, ज्याने आपल्याला त्रास होणार नाही. अगेन एक्सरसाइज करू शकता, वॉकिंगला जाऊ शकता, ट्रेकिंगला जाऊ शकता ऑन अ संडे, मेडिटेशन करू शकता. देन यू कॅन प्रॅक्टिस सम रिलॅक्सेशन टेक्निक्स लाईक तुम्ही जर सुदर्शन क्रिया शिकला तर ते खूप सुंदर क्रिया आहे, ते करू शकता. ब्रीदिंग टेक्निक्स आहे. आता मी तुम्हाला काही ब्रीदिंग टेक्निक सांगणार आहे. कधी कधी आपल्याला असं होतं की बॅड डे किंवा बॅड पर्सन, कोणाचा तरी मूड ऑफ आहे, तो आला म्हणजे ओटी मध्ये आला, ओटी मध्ये ऑपरेट करायचंय किंवा कोणी असो आला आणि किरकिर करायला लागलं. आता जर तो पुढचा माणूस पेशंट असू शकतो, पेशंट किरकिर करायला लागला, खूप होतं असं, खूप गोष्टी असतात. तो आरडाओरडा करायला लागला तर तुम्ही अजून 10 टाइम्स मोर आरडाओरडा करू नका. कुत्रा भुंकल्यानंतर आपण भुंकत नाही, भुंकतो का? त्याला म्हणायचं ब्लेस यू मनात, ओके, आणि मग शांत बसायचं. ओके, नाउ देयर आर 3 टाइप्स ऑफ ब्रीदिंग, थोरॅसिक, एब्डॉमिनल, एब्डॉमिनल, थोरॅसिक. माहिती आहे ना? माहिती नसेल तर मी सांगते तुम्हाला, माहितीच आहे तुम्हाला. सगळ्यात रिलॅक्सिंग ब्रीदिंग कोणती आहे टेक्निक? एब्डॉमिनल. म्हणून आपण काय म्हणतो, आपल्या शास्त्रामध्ये काय आहे की ओम 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 म्हणा, राईट? ओम आपण जेव्हा म्हणतो पोटातून, तेव्हा असं एकदम असं पोट आतमध्ये जातो आणि मग असं ओम म्हणतो आणि 11 ओम केल्यानंतर आपल्याला थोडी शांती मिळते, राईट? तर काय करायचं, त्याच्या समोर असं एकदम ब्रीदिंग नाही करायचं, शांत बसायचं. उभं राहताना पण हे करू शकता. लांब लांब श्वास आतमध्ये घ्यायचे, लांब लांब श्वास बाहेर सोडायचे. आम्ही खूपदा मी माझे पेशंटला जे लेबर टेबलवर आहे आणि ते बेअर डाऊन करत नाही तर म्हणतं बाई लांब श्वास आतमध्ये घे, लांब श्वास बाहेर सोड. ते ती पण करते, मी पण करते. माझा पण स्ट्रेस कमी होतो आणि तिचा पेन थोडाफार कमी होतो. हे तुम्ही करून बघा, ट्रस्ट मी. जे आपले पोटामध्ये बटरफ्लाईज आहेत किंवा उंदीर नाचतात ते कमी होऊन जाते. क्लिअर? आणि पुढचा माणूस एकदम शांत होतो. कारण की एक त्याला असं दुरून असं दिसतं काहीतरी वलय आलेलं आहे, तो एकदम शांत होऊन जातो. करून बघा. रूल नंबर 7, व्हेरी इम्पॉर्टंट, स्पेंड टाइम विथ युअर फॅमिली, एक्सेप्ट देम ॲज दे आर. आपले सगळ्यांचे घरी ओल्ड लोक आहेत, आपले बच्चे असतात, आपले स्पाऊस आहेत. आपण आज इथे आहोत, हे टीम वर्क आहे. हे घरून सुरू होतं बेसिकली. No doctor is a great doctor unless that particular doctor, male or female, is supported by the counterpart home. Correct? किंवा no OT assistant is very great जेव्हापर्यंत तिला किंवा त्याला घरून सपोर्ट नाहीये. तर घरी गेल्यानंतर प्लीज डोंट कॅरी युअर वर्क इन युअर हेड अँड गो अँड वॉमिट ऑन देम वेन यू आर ॲट होम. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे कमीत कमी मी आणि माझे हजबंड ॲज अ कपल वी फॉलो इट completely. म्हणजे आय एम नॉट अ गायनेकोलॉजिस्ट when I'm home. My husband is not at all a pathologist when he comes home. We are friends first. टॉक, त्यांच्याशी बोला, संवाद करा. आपल्याकडे जे लोक काम करायला येतात त्यांच्याशी बोला, अंडरस्टँड करा. बी अ कंपॅशनेट पर्सन फर्स्ट युअर सेल्फ. सी लाइफ इज नॉट ऑलवेज गोइंग टू बी गुड, हाँ बहुत अच्छा है, आज बहुत ही अच्छा है, असं नाही. वी आर नॉट इन हेवन, वी आर ऑन दी अर्थ. ओके, मग कधी कधी ते लोक पण चिडचिड करू शकतात, कारण की कदाचित तुम्ही त्यांना टाइम देऊ शकत नाहीये. एब्झॉर्ब करा, शांततेने बघा, रिॲक्शन टाइम कमी करा, स्ट्रेस लेवल कमी होईल. ऑलवेज रिमेंबर दिस, कभी खुशी कभी गम. रूल नंबर 8, मी टाइम, स्वतःचा टाइम. सगळ्यांना आवडतो, राईट? मला पण खूप आवडतं स्वतःचा टाइम. स्पेंड टाइम विथ युअर सेल्फ. स्वतःशी बोला, जोर जोरात नाही पण बसल्या बसल्या बोला स्वतःशी. तुम्हाला तुमचं मनच तुम्हाला सांगेल की करेक्ट डिरेक्शन मध्ये आहात का नाहीये, कुठे इम्प्रूव्हमेंट पाहिजे, कुठे नाही पाहिजे. तुम्ही कधी कोणावर चिडचिड केली तर तुम्हाला स्वतःलाच रिफ्लेक्ट करून असं वाटेल की नाही बाबा मी आज असं केलंय. आणि कधीही कोणालाही सॉरी म्हणायला आपण कमी आहोत अशातला भाग नाहीये. सी ह्यूमन रिलेशन्स आर वेरी डायनेमिक. आज अच्छा है तो कल बुरा भी हो सकता है, लेकिन परसों बहुत अच्छा हो सकता है. करेक्ट? तो आप खुद से पहले बात करो, हॉबीज करो, गार्डनिंग करो, रीडिंग करो, सेल्फ टॉक, ऑटो सजेशन. यस, अगर कोई सुबह जल्दी नहीं उठता है तो रात को सोते वक्त बोलो मैं सुबह उठने वाली, मुझे ये करना है. हे 21 दिवस फॉलो करा. सी द
magic. It will happen with you.